तर आज मी असे कुठलेही रॅन्डम व्हिडिओ टाकून ठरवले की आजच्या व्हिडिओला जर 10,000 व्ह्यूज आले ना तर मी रोज व्हिडिओ बनवणार. हा रोज. आता हे ऐकून तुम्ही म्हणाल हे आम्ही मागच्या वेळेस पण ऐकलंय, पण सिरियसली आज कमेंट स्क्रोल करत होते आणि त्यात एक कमेंट दिसली निकिता डेली व्हिडिओज का नाही टाकत, आणि हे वाचून मला वाटलं अरे यार लोक अजून पण वाट बघतात माझ्या व्हिडिओची. जेन्युइनली फील झालं बाई. कधी कधी ना लाईफ मध्ये असा फेज येतो की आपण खूप काही प्लॅन करतो, कंटेंट क्रिएटर व्हायचं, रील बनवायचे, व्लॉग्स करायचे, पण मग लाईफ म्हणते बस बेटा आता तू कंटेंट नाही तर टेन्शन क्रिएट कर. असंच म्हणत म्हणत मी दर महिन्याला काहीतरी कांड करून घेते आणि माझ्याकडून कांड झालं की मला टेन्शन हजारो पट येतं. आणि त्यात माझे बिचारे फ्रेंड्स रोज मला विचारतात निकिता कमबॅक कधी होणार तुझा. अरे बाबा ह्यांना कोण सांगणार आता कमबॅक म्हणता म्हणता कधी मी गो बॅक झाले ते माझं मलाच कळत नाहीये. पण खरं सांगायचं तर काही गोष्टी आपण सोडून देत नाही, फक्त थोड्याशा वेळासाठी साईडला ठेवतो. आपले ड्रीम्स कधीच डिलीट होत नाही, ते फक्त आपल्या आयुष्याच्या ड्राफ्टमध्ये सेव्ह होतात. बस असेच पॉझिटिव्ह विचार करून करून मी माझ्या कंटेंटची वाट लावली. जाऊ दे आता काय करणार आहे ना, म्हणून विचार केला आता बस चला अजून एकदा ट्राय करायला काय जाते. आता वर्स्ट केस सिनारिओ काय माहिती का, जर 10K व्ह्यूज नाही आले तर मी परत कमेंट वाचत बसणार, पण जर आले देन गेट रेडी, कारण रोज माझा चेहरा तुमच्या फीडवर दिसणार आहे. सो नाव इट्स ऑल ऑन यू गाईज. 10K व्ह्यूज कम्प्लीट करा आणि बघूया ही कमबॅक स्टोरी आहे की अजून एक प्लॉट ट्विस्ट. भेटूया दादा उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा मस्त मस्त कमेंट करून फॉलो करून जा.